नाशिक रोडला पुन्हा अतिक्रमण कारवाई, मात्र परिस्थिती पुन्हा जैसे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज। महानगरपालिकेने पुन्हा कारवाईचा बडगा उचलत रस्त्यावरील अतिक्रमण काढल्याने रस्ता मोकळा होण्यास मदत होणार आहे। नाशिक रोड, मुक्तिधाम रोड, सोमाणी गार्डन भिंतीलगत आलेल्या पावभाजी चायनीज दुकानाबाहेर रस्त्यांवर लागलेल्या खुर्च्या टेबल जप्त करून रस्ता मोकळा केला। मात्र काही वेळातच पुन्हा परिस्थिती जैसे थे झाल्याने वाहतुकीला अडचणी निर्माण होत होती। नाशिक रोड वाहतूक शाखेला आणि मनपाला वारंवार रस्त्यावरील अतिक्रमणावर तक्रारी प्राप्त होत होत्या। दुकानाबाहेर ग्राहकांसाठी खुर्च्या टेबल, रस्त्यांवर दुचाकी पार्किंग, येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी नागरिक करत आहेत। शुक्रवारी सायंकाळी मुक्तिधाम परिसरातील वरिष्ठांच्या आदेशानुसार अतिक्रमण कारवाईत मनपा अतिक्रमण विभागाचे अमित पवार, वाहतूक शाखेचे दिलीप मते, NDS कर्मचारी आदींनी खुर्च्या टेबल आदी साहित्य जप्त करीत कारवाई करून रस्ता मोकळा केला।